जोक्स आलेले की कामावर जायचं आहे म्हणून पेट्रोल भरतो आहे. आता जोक असे येत आहेत की पेट्रोल भरायचं आहे म्हणून मी कामावर जातो आहे. अशी परिस्थिती सामान्य माणसाची झालेली आहे. इनको कौन आइडिया देता मेरे हिसाब से ये सब बढ़ाने बढ़ाने का? कोरोना काल का जो माहौल चल रहा है इसमें ये सब आइडिया देता कौन है मेरे हिसाब से? मेरा ये जो महानगर पालिका से बोलना ऐसा है, क्या अगर फ़ाइन मारो, मना नहीं है मार्क्स वाले को, अगर वो गलत करा फ़ाइन मारो, उनसे 200 रुपया लो, मगर उसके साथ जिसको फ़ाइन मारे उसको 1 मार्क्स दो. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. काय मग कसं काय सगळं मजेत? तर मी तुमचा मित्र प्रणव पवार आणि मंडळी आज आपण काहीतरी वेगळं करत आहोत. आज आपण लोकांशी जाणून घेणार आहोत की पेट्रोल वाढल्यामुळे त्यांना कुठल्या अडीअडचणींची सामोरी जावं लागतं व जे पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत त्या त्यांना परवडणाऱ्या आहेत की नाही. तर चला लोकांशी जाणून घेऊया. तर सर, आता आपण बघतोय की पेट्रोलच्या ज्या किमती आहेत त्या अवघ्या 100 रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. सध्या आपल्या मुंबईमध्ये तर 97 चाललं आहे. तर त्यामुळे सामान्य नागरिकांना काय त्रास होतो आहे व त्या जे पेट्रोलच्या किमती आहेत त्या सामान्य नागरिक अफोर्ड करू शकतो की नहीं त्याच्या सैलरीमध्ये? पहली बात तो लोग नहीं कर सकते अफोर्ड. क्यों? पेट्रोल अगर डीजल का भाव बढ़ता है तो पूरा ट्रांसपोर्ट का भाव बढ़ता है, और जब ट्रांसपोर्ट का बढ़ा तो पूरा भाजी तरकारी से लेके टोटल A to Z सामान का भाव बढ़ जाता है. तो सामान्य नागरिक कहाँ से बर्दाश्त कर पाएंगे? उनको तो एक बहुत बड़ा एक अटैक का जैसा झटका होता ना, वैसा एक झटका लगा है उनको. और दूसरी बात अभी ये वातुक इनने 3 रुपया बढ़ाया गया टैक्सी और रिक्शे के ऊपर. सब में बड़ा गलती ये किया. ऑलरेडी ऐसी टैक्सी रिक्शे में कोई बैठ रहा ही नहीं था. अब तुमने बढ़ा के दोनों को मार दिया, एक रिक्शा टैक्सी वाले को भी मार दिया और सामान्य नागरिक को भी मार दिया. और ये बढ़ाने से अच्छा तो मेरे हिसाब से ऐसा रहता था कि पेट्रोल का भाव कम कर देते, गैस का भाव कम कर देते और डीजल का भाव कम कर देते, तो थोड़ा राहत मिलता था उनको. ज़्यादा भी नहीं, थोड़ा मिलता था. सामान्य नागरिक को ही मिलता था और रिक्शा और टैक्सी वाले को. अभी टैक्सी वाले की कंडीशन इतनी ख़राब है और अभी 3 रुपया बढ़ा है तो मेरे को लगता है उनकी तो कंडीशन और ख़राब हो गई. इनको कौन आइडिया देता मेरे हिसाब से ये सब बढ़ाने बढ़ाने का? कोरोना काल का जो माहौल चल रहा है इसमें ये सब आइडिया देता कौन है मेरे हिसाब से? इतना बड़ा झटका लगा है ना भाई अपने हिंदुस्तान के अंदर. मैं बोलता ना, कभी ज़िंदगी में कभी ऐसा हुआ नहीं है. इतनी सरकारें आई, इतने लोग प्रधानमंत्री बने, कभी ऐसा माहौल नहीं हुआ. ये पहली बार ऐसा माहौल है. तसं बघायला गेलं तर पेट्रोलचे भाव आता खूपच वाढलेले आहेत त्या मानाने. आणि पेट्रोलचे भाव कमीत कमी म्हणजे आता बघायला गेलं तर यापूर्वीचं सरकार मला वाटतं त्यावेळेस काहीतरी 67-70 असं काहीतरी होतं, म्हणजे 72-75च्या आसपास. पण आता जवळपास असा आकडा येतो आहे की जवळपास दर महिन्याला 2 महिन्याला पेट्रोलचा भाव वाढतो आहे आणि तो आता 100च्या आसपास आला आहे. म्हणजे 97, 98, 99, 100पर्यंत गेला आहे. कुठे कुठे तर 100 रुपये पण आहे. तर एवढं नाही व्हायला पाहिजे. खरं बघायला गेलं तर थोडा भाव कमीच पाहिजे पेट्रोलचा. म्हणजे पूर्वी जो होता तो तरी कमीत कमी स्थिर पाहिजे होता. सामान्य नागरिकांना भरपूर त्रास होतो आहे याचा, की म्हणजे मजबुरी आहे सामान्य माणसाची, म्हणून सामान्य माणूस पेट्रोल भरतो आहे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे. मध्ये काहीतरी जोक्स आलेले की कामावर जायचं आहे म्हणून पेट्रोल भरतो आहे. आता जोक असे येत आहेत की पेट्रोल भरायचं आहे म्हणून मी कामावर जातो आहे. अशी परिस्थिती सामान्य माणसाची झालेली आहे. म्हणजे माणसांना गरज आहे आणि त्या गरजेपोटी ते दुसरं काय ऑप्शन नाही आहे त्यांना, त्यामुळे ते त्यांना पेट्रोल भरावं लागतं. एक्झॅक्टली असंच आहे. माणसाला घ्यायचीच आहे ही गोष्ट, आणि ही गोष्ट सरकारला पण माहिती आहे की काहीही झालं तरी माणूस पेट्रोल सोडणार नाही आहे. म्हणून आहे ना, ही दडपशाही चाललेली आहे सरकारची. पेट्रोल हे 100 रुपये म्हणजे हे सर्वसामान्य कस्टमरच्या किंवा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे ते. त्यामुळे हे सर्वसामान्यांना परवडण्यासारखंच नाही आहे ते. त्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढल्या म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तूवर परिणाम होतो. त्यामुळं पर्याय महागाई वाढत जाते. सगळं माणसाचं सगळं लाईफच बदलून जातं त्याच्यामुळे. तुम्हाला काय वाटतं, जर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे ही जर सरकार नसतं, ह्याच्या जागी जर दुसरं कुठचं सरकार असतं, दुसरं कुठच्या पक्षाचं, तर पेट्रोलचे जे किमती आहेत त्या आज म्हणजे आजच्याप्रमाणे वाढल्या असत्या की अजून कमी झाल्या असत्या की अजून वाढल्या असत्या? याबद्दल तुमचं? त्याच्यावर सरळ आपल्याकडे उदाहरण आहे सर. कसं आहे माहिती आहे, पेट्रोलच्या जर किमती वाढायच्या असत्या तर काँग्रेस गव्हर्नमेंट ज्या वेळेला होतं त्यावेळेला इंटरनॅशनल मार्केटमध्ये पेट्रोलच्या किमती महाग होत्या, तरी अफोर्डेबल किमतीमध्ये ते लोक देत होत्या. आता ह्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मला माहिती नाही आहे, कारण आजपासून 4 महिन्यापूर्वीचा काळ तुम्ही बघाल ना तर पेट्रोलची प्राईस इंटरनॅशनल मार्केटला 0च्या लेवलला आलेली. सरकारने पेट्रोलचे ऑइल रिझर्व संपूर्ण भरून घेतले. देशांतर्गत नाही तर देशाच्या बाहेर भारत सरकारचे जेवढे ऑइल रिझर्व आहेत तेवढे पण सरकारने भरून घेतले. त्याच्यानंतर थोड्याशा प्राईस इंटरनॅशनल मार्केटला वाढल्या
तरीसुद्धा पेट्रोल जास्त नाही वाढलेले आहेत, त्या पूर्वीच्या सरकारपेक्षा कमी आहेत प्राईस. तरी पण हे सरकार पेट्रोलच्या प्राईस तेवढंच ठेवतं, म्हणजे ही सरळ सरळ दडपशाही आहे. माझ्या हिशोबाने तर माझं मत असं आहे की कुठलीही समजा आपण पार्टी ही किंवा ती असं न म्हणता जी चालू पार्टी समजा आता आहे, आता रनिंगमध्ये आपलं महाराष्ट्रात जे सरकार समजा चालू आहे आता, पण आता काय म्हणजे जागतिक पातळीवरती जे तेलाचे दर, इंधनाचे दर वगैरे जे पद्धत म्हणजे जे प्रकारे चालू आहे त्याला ते त्याचं ते काय बोलतात ते कर वगैरे जो आहे त्या हिशोबाने जे म्हणजे दर वगैरे जे आहे ते त्या हिशोबाने म्हणजे एवढं नाही म्हणजे हे व्हायला पाहिजे होतं. कारण एवढ्या याच्यामध्ये आता हे झालेलं आहे, एवढं म्हणजे महागाईचा म्हणजे उच्चांक वाढलेला आहे. जसं तेलाचं वगैरे प्रत्येक याच्यामध्ये, काही इतर देशामध्ये तेलाचे दर कमी आहेत पेट्रोलचे वगैरे आपल्या भारतापेक्षा. तर मला वाटतं की थोडं आपलं पेट्रोल वगैरे हे जे इंधन वगैरे डिझेल वगैरे जे आहेत, हे गॅस वगैरे तो दर 15-15 दिवसाला एक महिन्याला त्याचाही रेट वाढतो आहे. हे सगळं म्हणजे ज्या गरजू वस्तू आहेत अन्न पुरवठाच्या दरम्यान, जसं इंधन झालं, लोकांना गॅस झाला, जे जरुरी वस्तू आहेत ह्या वाढल्या की आपोआपच इतर जे आहेत त्याच्या भोवतीले भाज्या म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, ते आपोआप वाढतात. मग ह्याच्यामुळे काय होतं, महागाई वाढत जाते. ते नको व्हायला. नाही, हा त्या सरकारचा रेव्हेन्यू कसा मिळवायचा हा त्या सरकारच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो, किंवा त्या सरकारचे जे मंत्री असतात त्यावर अवलंबून. ह्या सरकारमध्ये आहे की नाही माहीत नाही, पण अन्य सरकारच्या बाबतीतसुद्धा त्या सरकारच्या अर्थव्यवस्थेचा अर्थमंत्र्यांनी काही तो योग्य ते निर्णय घेतला असता. देखो, इससे पहले जो सरकार थी, ये सरकार से और पहले जो सरकार थी, जैसा कांग्रेस पार्टी थी, तो ऐसा नहीं था. बढ़ा था वो टाइम पे भी, थोड़ा बढ़ा था मगर इतना नहीं. 100 रुपया तक तो कभी नहीं आया था वो टाइम पे, और बढ़ता भी नहीं था. क्यों? वो थोड़ा समझदार है. अगर कोई जैसा मोर्चा वगैरह निकाला या किसी ने डिमांड किया कि भाई पेट्रोल डीजल के भाव कम करो, तो कम हो जाते थे. मगर ये सरकार ऐसी है कि ये सुनती ही नहीं है. कितना भी तुम सर पटक लो, तो कोई आदमी भूखा मरे उनको पड़ी ही नहीं है. ये सरकार को जो करना है ये हुकुमशाही चला रहे ले. इनको जो करना, बस हमने जो जबान से मुंह से खोल दिए, जो बात बोल दी है वही होना है, पत्थर की लकीर. तर आपण आता व्हॉट्सॲपवर पण बघतो आणि न्यूजमध्येही बघतोय, म्हणजे जे भारतात पेट्रोल येणार आहे ते मला माझ्यामध्ये 30-40 रुपयापर्यंत ते येतं आहे. पण त्याच्यावर जे टॅक्सेस लागतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचा 30 रुपयाचा टॅक्स लागतो आहे, परत स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स लागतो आहे, परत ज्या कंपनीतून आपण पेट्रोल घेतो आहे तेही 3 रुपयाचा टॅक्स लावतो आहे. तर तुम्हाला काय वाटतं, गव्हर्नमेंटनी सध्या ते टॅक्स लावायला पाहिजे की नको आहे? तसं आता ह्याच्यामध्ये तर मला टॅक्स बदलं तर काय मला काय एवढं काय त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. पण जर समजा ते टॅक्स लावून जर समजा इतर गोष्टीचं जर भलं होत असेल ह्या टॅक्समुळे, समजा आपल्याला जे सुविधा मिळते, बाकीच्या ज्या गोष्टी मिळतात त्या जर आपल्याला मिळत असतील तर चालेल थोडंफार, कारण इतरही रेट वाढलेलेच आहेत. कसं आहे, तुम्ही बोलल्याप्रमाणे मला माहीत नाही, पण आय थिंक तुमची काहीतरी मिस्टेक होते. ज्या पेट्रोलच्या प्राईज आहेत आणि त्याचं तुम्ही टॅक्सेशन काय जे सांगितलात ना, ते माझ्या मते काहीतरी करेक्ट करण्याची गरज आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं तुम्हाला जे टॅक्स लागतं ते 30% आहे. त्यानंतर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचं बोललात ते 11%च्या आसपास काहीतरी आहे. नाही, मी म्हणलं की 30 रुपये लागते सेंट्रल गव्हर्नमेंट. येस मग ठीक आहे. ते कसं आहे की ह्या पेट्रोलमुळे आहे ना, सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे. संपूर्ण सामान्य माणूस फक्त मजबुरी आहे म्हणून सामान्य माणूस पेट्रोल भरतोय आहे, नाही तर पेट्रोल कोण अफोर्ड करू शकत नाही. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पेट्रोल डिझेल वाढलं की तुमची सगळी महागाई वाढलेली आहे, तुमचं ट्रान्सपोर्टेशन वाढतं, सगळं वाढतं. या एवढ्या गोष्टी आपण सामान्य माणसांना कळतं तर सरकारला का कळू नये? पेट्रोल जसं बाकीच्या वस्तू, एक वस्तू जशी भारतात कुठल्याही जागेवर किंवा जम्मूमध्ये घ्या, दिल्लीत घ्या किंवा इकडं कन्याकुमारी घ्या, जी वस्तू एकाच किमतीत मिळतं तसं मी पेट्रोलच्या पण किमतीत झालं पाहिजे. की ती वस्तू भारतात कुठेही घेतली तरी ती त्याच किमतीला मिळाली पाहिजे. यांचं म्हणणं असं आहे की जर पेट्रोल काश्मीरमध्ये जर समजा 60 रुपयाला भेटत असेल तर तेच सगळीकडे त्याच किमतीने भेटलं पाहिजे आणि ते पण कमी किमतीत भेटलं पाहिजे. जे सरकार 100 रुपये जे पेट्रोलचे हे किमती वाढवल्या आहेत त्या म्हणजे नागरिकांची अशी इच्छा आहे की त्या सरकारने पेट्रोलच्या किमती कमी केल्या पाहिजे.
सर असंही म्हटलं जातं की जी कोरोना महामारीमुळे जी आपली अर्थव्यवस्था होती ती पूर्ण खालवलेली, म्हणजे ती पडलेली, तर ती बिल्डअप करण्यासाठी जे पेट्रोलचे ज्या प्राइजेस आहेत त्या वाढवले, त्याबद्दल तुमचं काय मत? अभी जो महामारी की वजह से जो हालत जो ख़राब हुई है, तो मेरे को नहीं लगता कि बहुत जल्दी सुधार होएगा। इसके लिए काफ़ी टाइम जाएगा और इतना जल्दी डीजल पेट्रोल तो मेरे को लगता नहीं कि कम होने वाला है और ना कम करेंगे लोग। अब मैं एक और ऐसी बात मैं बोलना चाहूँगा, जैसा मार्क्स के बारे में जो बताया गया, जो ये लगाते तो 200 रुपया फ़ाइन है, उसमें से 100 रुपया शायद कोरोना वाले लोग को दिया जाता है। तो मेरा ये जो महानगर पालिका से बोलना ऐसा है, क्या अगर फ़ाइन मारो, मना नहीं है मार्क्स वाले को, अगर वो गलत करा फ़ाइन मारो, उनसे 200 रुपया लो, मगर उसके साथ जिसको फ़ाइन मारे उसको एक मार्क्स दो। व्हेरी गुड पॉईंट सर, आय अप्रिशिएट व्हॉट यू सेड. नाही, अशी परिस्थिती काहीही नाही आहे. तुम्ही जर वेस्टर्न जर युरोपियन कंट्रीज वगैरे बघाल तर भारतापेक्षा कठीण परिस्थिती त्या लोकांची आहे. या कोरोनामध्ये आपल्यापेक्षा कठीण परिस्थिती त्यांची झालेली आहे. आणि भारताचं GDP बघाल ना तुम्ही, तर मस्त चाललं आहे भारताचं GDP. ते लोक बूम करते आहे, भारत बूम करतोय आहे. की तुम्ही फक्त पेट्रोलवर अवलंबून हे सगळं करत नाही आहे, त्याला अनेक फॅक्टर आहेत. तुम्ही फक्त पेट्रोलचं नाव पुढे करताय. कोरोनाच्यामुळं अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे, परंतु अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी किंवा जागेवर आणण्यासाठी पेट्रोल डिझेल वाढवणं हा एकमेव पर्याय नाही. अन्य पर्यायाचा सुद्धा सरकारने विचार केला असता तर बरं झालं असतं. तर ह्याच्यामध्ये तर तसं तर आपण म्हणजे खात्रीने सांगू शकत नाही की कोरोनामुळे जी आर्थिक हानी झालेली आहे स्थितीवर आणण्यासाठी हे पेट्रोल दरवाढ वगैरे झालेले आहेत वगैरे असं काय नाही. कारण काय माहिती आहे, भाव तर प्रत्येकाकडे सगळीकडे वाढतच आहेत. कुठली आता पेट्रोल वगैरे हे नाही, इतरही भाव खूप वाढत आहेत. तर त्याच्याबद्दल आपण काय करणार? जर म्हणजे पेट्रोल वाढलं असेल तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, त्याच्या किमती अजून कमी झाल्या पाहिजेत की सध्या जी महागाई चालली आहे त्याप्रमाणे त्याचं प्राईस ॲडजस्टेबल आहे किंवा ते कमी झालं पाहिजे? नाही, रॉंग आहे. नाही, सामान्य माणूस टिकेल ना तर हे सरकार टिकेल. सरकार म्हणजे सामान्य माणूस, त्याला पिळू नका. ही जे तुम्हाला कोरोनामध्ये वाचवलं ना, या इंडियन इकॉनॉमीने वाचवलेलं आहे आणि या सामान्य माणसाने तुम्हाला वाचवलेलं आहे. ही जी रोलिंग चालू आहे ना, त्यानेच तुमचा देश चालू आहे. सामान्य माणूस जगेल तरच सरकार जगेल. सर, जर तुमच्या हातात जर ती पॉवर असती, जर समजा तुमच्या हातात जी काही पॉवर असती की काही चेंजेस करायचे आहेत आपल्या सिटीमध्ये किंवा आपल्या स्टेटमध्ये, तर तुम्ही काय केलं असतं? पेट्रोल आणि जे तुम्ही आता बोला वाहतूकच्या गोष्टी, पॉवर अपने हाथ में अभी है नहीं. अगर समझा एग्जाम्पल आता तो सब में पहले तो मैं पेट्रोल का भाव ही कम करता. क्यों? सारा दरमदार पेट्रोल डीजल से ही है. ये अगर कम हो गया तो सारी महंगाई कम हो जाती है. आज प्याज का भाव देखो 50 रुपया चल रहा है. क्यों चल रहा है? आदमी ले सकता है कि आज जो आदमी 1 किलो 2 किलो 5 किलो प्याज लेके जाता था, वो आज आधा किलो लेके आ रहा है. ऐसा नहीं कि हमारी भी कंडीशन वही है. अच्छे की भी गरीब जो था वो तो और गरीब हो गया, और जो थोड़ा अमीर था वो और गरीब हो गया. सरांचा मला एक पॉईंट आवडला की म्हणजे जे काही एक्सपेन्सेस आहेत त्या एक दुसऱ्यांवरती अवलंबून आहेत. म्हणजे जर आता समजा पेट्रोलचे प्राईस वाढले तर जे भाजीपाला आहे त्याचंही प्राईस ऑटोमॅटिकली वाढणार. सर, तुम्ही लोकांना काय सूचना द्याल की त्यांनी म्हणजे पुढे जे आपले पुढे येणारे दिवस आहेत, समजा पुढे जर लॉकडाऊन लागलं किंवा दुर्दैवाने जर परत काही कोरोनाच्या केसेस वाढल्या तर त्यांना काय तुम्ही सजेशन द्या किंवा काय इन्स्ट्रक्शन द्या की त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे? आता माझी तर पहिली गोष्ट तर अशी आहे की प्रत्येक सामान्य माणसाने घराबाहेर पडल्याच्यानंतर हाताला सॅनिटायझर, नाकातोंडाला मास्क हे घालून बाहेर पडला तर म्हणजे ते स्वतःची काळजी घेतली म्हणजे आपोआप इतरांची काळजी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्या व्यक्तीने, सामान्य नागरिकाने पडेल ते काम केलं पाहिजे. जसं की त्याला कोणी सांगितलं बाबा हे तू हे 100-50 घे, हे काम करते, ते केलं पाहिजे त्याने. निवळ मी बेरोजगार आहे, हे आहे, ते आपल्या स्वतःला दोष देण्यापेक्षा काही पडेल ते काम त्याने केलं पाहिजे, चांगलं काम. सर, शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आधी फक्त जे गव्हर्मेंट सर्वंट होते त्यांच्यासाठी फक्त रेल सेवा ही चालू होती आणि मध्ये सगळ्यांसाठी, सगळ्या नागरिकांसाठी ती सेवा म्हणजे अलो केलेली आहे. तर ते तुमच्या मते चांगलं होईल की
नाही ते मध्ये जी रेल सेवा बंद होती ते चांगलीच होती, त्याच्यामुळे कोरोना थोडाफार आळामध्ये बसला होता. पण आता तर परत ट्रेनमध्ये जे सर्वांना जे चालू केले टायमिंगच्यानुसार, परत आता त्याच्यामध्ये कुठे कुठे वाढतं आहे, कुठे कुठे हे होतं आहे, तर तेवढं गर्दीमध्ये वगैरे लोकांनी जरासं हे केलं पाहिजे. तर आता भरपूरच गर्दी वगैरे बसमध्ये ट्रेनमध्ये वगैरे आहे, पण थोडं लोकांनी पण जरा सतर्क पाळलं पाहिजे की तोंडाला मास्क वगैरे सर्व सॅनिटायझर व्यवस्थित वगैरे हे करून घराबाहेर पडलं पाहिजे. आणि ट्रेनचं जर बघायला गेलं तर पूर्वी काही ठराविक लोकांसाठी ट्रेन चालू होती, पण ते कसे त्या लोकांची गरज होती तिकडे, त्याच्यामुळे त्यांना तिकडे ट्रेनमध्ये परमिशन दिली होती. आता सामान्य लोकांना दिली आहे, पण सामान्य लोकांना परमिशन दिल्याच्यानंतर थोडा कोरोना सारा मला वाटतं वाढत चालला आहे. ठीक है. देखो, मैं तो पहला पब्लिक जहाँ की जो जनता है अपने महाराष्ट्र की, उनसे ये बोलना चाहता हूँ कि भाई मास्क पहनो, बाकायदा पूरा ऐसा नाक के ऊपर तक पहनो यहाँ तक, और अगर तुम बाहर से आए तो उसको हाथ सैनिटाइजर से धो, समझे. बाहर जब घूम के आते तो अपने परिवार का भी ख्याल रखो कि हम घर पे जा रहे हैं तो हमारे बच्चे औरत है तो कल को उनको कोई तकलीफ़ नहीं होना चाहिए. तो पूरा सावधानी बरतो, एकदम सावधानी से रहो, और किधर बैठे उठे तो ध्यान दे के बैठो, और मास्क तो बराबर पहनो. मास्क ऐसा नहीं क्या भाई क्या कोरोना थोड़ा कम हो गया तो हम मास्क नहीं पहनेंगे, तो कोरोना पूरी तरीके से अगर ख़त्म होता भी है तो थोड़े दिन और मास्क पहनो. आपकी सेफ्टी इसी में है, मास्क पहनने में और हाथ धोने में, और दूसरी कोई सेफ्टी नहीं है. अगर आपको लग रहा है कि आपको इंजेक्शन वगैरह लगाने से, टीका लगाने से कोरोना नहीं आएगा, ऐसा ये गलत है. आप टीका लगाने के बाद भी कोरोना हो सकता है, समझे. तर सरांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांचे मत मांडले, मलाही ते खूप आवडले. तर जसं त्यांनी सांगितलं की मास्क लावा, कोरोना टाळा, तर हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जेव्हाही तुम्ही घराच्या बाहेर निघत असाल तर मास्क लावून निघा आणि आपल्या स्वतःची आणि आपल्या परिवाराचीही काळजी घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ती समोरची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.